जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आमच्या सुपर मास्टर या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या संपूर्ण उमेदवारांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024-25साठी जी शारीरिक व मैदानी चाचणी घेण्यात आलेली आहे, त्यातीलच एका जिल्ह्याची या ठिकाणी शारीरिक व मैदानी चाचणी पूर्ण झाली असून लेखी परीक्षेसाठी पात्र झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, म्हणजेच कट जाहीर करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, प्रत्येक कॅटेगरीनुसार कट किती लागलेला आहे, कोणता जिल्हा आहे, किती गुण घेणारे उमेदवार या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो, कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे बेल आयकॉनचे बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून पोलीस भरती संदर्भातल्या महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळत जातील. तर मित्रांनो, बघा, आपल्याला या ठिकाणी पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2024-25 लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची या ठिकाणी महत्त्वपूर्ण या ठिकाणी GR आणि सूचना मिळालेली आहे. आता बघूया आपण त्यामध्ये सविस्तर. उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता. बघा, पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर सन 2024-25 मध्ये रिक्त असलेल्या एकूण 69 पदांसाठी पोलीस पदाकरिता दिनांक 13 फेब्रुवारी 2026 ते 16 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये मैदानी चाचणी घेण्यात आलेली आहे. सदर चाचणीमध्ये गुणवत्तेनुसार व रिक्त पदांच्या 1:10 या रेशिओप्रमाणे लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर बघा, या ठिकाणी माहितीस्तव प्रसिद्ध करण्यात आली आहे. जर कोणाला काही आक्षेप हरकती असतील तर त्यांनी 19 फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष कारवाई करायची आहे. हे तुम्ही वाचून घेऊ शकता. आपण या ठिकाणी संपूर्ण वेळ वाया घालवणार नाही. आपण महत्त्वाच्या या ठिकाणी मुद्द्याकडे वळणार आहोत. तर नेमकी किती गुणांवर कट लागलेली आहे तर बघू शकता तुम्ही. या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी कट या ठिकाणी तक्ता दाखवतोय. बघा, 17 फेब्रुवारीला त्यांनी कट जाहीर केलेली आहे आणि या ठिकाणी अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे सुद्धा सिग्नेचर आपल्याला दिसत आहे. तर बघा, या ठिकाणी हा जो तक्ता दिसत आहे, या तक्त्यामध्ये आणि नंतर पुन्हा तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला सर्व कट आणि विद्यार्थ्यांची नावं दिसून जातील ह्या PDF मध्ये. ठीक आहे. तर बघा, किती गुणांवर कट लागलेली आहे बघू शकता तुम्ही. या ठिकाणी पुणे रूरल पोलीस कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट 2024-25. ठीक आहे. आणि फिजिकल टेस्ट क्वालिफाईंग लिस्ट कट मार्क. तर शारीरिक व मैदानी चाचणीमध्ये किती गुण घेणारे उमेदवार या ठिकाणी पात्र आहेत. आता मित्रांनो, ही कट बघल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसणार आहे. तर बघा, या ठिकाणी काय दिलेलं आहे तर सगळ्यात पहिले जनरलची कट बघूया आपण. जनरलमध्ये काय आहे नेमकं. जनरलमध्ये बघा, SC जनरलची आहे 32 लागलेली आहे कट. STचा जो उमेदवार आहे जनरल तो आहे 28 त्यानंतर NTA उमेदवार आहे VJचा त्या ठिकाणी यांची कट लागली आहे 35 ठीक आहे. यांची कट 35 लागलेली आहे. त्यानंतर NTBचा जो 32 गुण घेणारा उमेदवार होता तो या ठिकाणी पात्र झालेला आहे. NTCचा उमेदवार या ठिकाणी 34 पात्र झालेला आहे. NTDचा उमेदवार 32 SBCचा उमेदवार 32 OBCचा उमेदवार 25 या ठिकाणी क्वालिफाय झालेला आहे. त्यानंतर SEBC यांचा उमेदवार जो आहे तो 26 गुणांवर क्वालिफाय झालेला आहे. तर EWSचा उमेदवार 26 गुणांवर आणि ओपनचा जो उमेदवार आहे जनरल ओपन, ठीक आहे, जनरल ओपनची जी कट लागलेली आहे ती 39 गुणांवर या ठिकाणी लागलेली आहे. ठीक आहे. म्हणजे आतापर्यंत जे आपण सर्वात हे कमी कट म्हणायला काही हरकत नाही. त्यानंतर फिमेल रिझर्वेशन म्हणजे महिला प्रवर्गातून कट किती गेली आहे तर SC जी महिला आहे ती 25 या ठिकाणी क्वालिफाय झालेली आहे. STची जी महिला आहे ती 26 क्वालिफाय झालेली आहे. त्यानंतर NTAला या ठिकाणी जागा नाही. NTBची जी महिला आहे ती 28 क्वालिफाय झालेली आहे. NTCची महिला जी आहे 26 क्वालिफाय झाली आहे. त्यानंतर NTD SBC नाही. OBCची जी महिला उमेदवार आहे ती 26 क्वालिफाय झालेली आहे. बघा, या ठिकाणी जनरलचा कट या ठिकाणी 25 लागलेला आहे आणि महिलांचा कट या ठिकाणी 26 गेलेला आहे. बघा, या ठिकाणी उलट थोडंसं आपल्याला पाहायला चित्र मिळत आहे. म्हणून मी म्हटलं की तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार आहे. त्यानंतर SEBCची जी कट आहे ती महिला उमेदवार 25 गुणांवर या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी क्वालिफाय झालेली आहे. तर EWS प्रवर्गातील महिला उमेदवार जी आहे ती 31 गुणांवर या ठिकाणी कट लागलेली आहे. आणि ओपनच्या ज्या महिला आहेत त्या ओपन महिलांची कट लागलेली आहे या ठिकाणी 37
त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी स्पोर्ट्समॅन आहे. ओबीसीमध्ये स्पोर्ट्समॅनची 28 वर कट ऑफ लागलेली आहे आणि ओबीसीमध्ये प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजे प्रकल्पग्रस्ताची 30 वर कट ऑफ लागलेली आहे. तर ओपनची जी स्पोर्ट्समॅन आहे ती 30 वर आहे आणि ओपनची प्रोजेक्ट अफेक्टेड आहे तो 32 गुणांवर या ठिकाणी क्वालिफाय झालेला आहे. त्यानंतर एक सर्व्हिसमॅन आहे, दिसत आहे ना, एक सर्व्हिसमॅन या ठिकाणी कोणत्याही कॅटेगरीत जागा नाही, डायरेक्ट ओपनची कट ऑफ दिलेली आहे. या ठिकाणी ओपनमधून या ठिकाणी एक सर्व्हिसमॅनला 26 गुणांवर क्वालिफाय करण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी होमगार्ड, तर होमगार्डची कट ऑफ जी आहे ओबीसीची 27 आहे आणि होमगार्ड ओपनची कट ऑफ जी आहे ही 32 गुणांवर लागलेली आहे. आणि या ठिकाणी आपल्याला एक दिसत आहे मित्रांनो, ऑर्फन म्हणजेच अनाथ घटकासाठी 26 गुणांवर एक उमेदवार या ठिकाणी पात्र झाला आहे. मी तुम्हाला या ठिकाणी लिस्टसुद्धा दाखवतोय. तर अनाथ जो आहे हा 26 गुणांवर पात्र झालेला आहे. बघा, तुम्हाला सर्वात खाली एक तुम्हाला या PDF अनाथ दिसून जाईल. तर अशा प्रकारे मित्रांनो ही PDF आहे आणि तुम्हाला जर ही माहिती नक्कीच आवडलेली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि अद्यापही तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे बेल आयकॉनचे बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा. आपण अशाच नवनवीन व्हिडिओ घेत राहू आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.